हाय गाईस, माझं नाव आहे श्रावणी. मी विचार करायला लागले आज साडी कुठली नेसायची. त्यासाठी मी सगळं पसारा काढून ठेवलं. एवढा राडा झाला आहे की नाही काय सांगू तुम्हाला. त्यातली ही नेसायची होती पण नाही म्हणलं ती हिरवी नेसायची, म्हणून एवढा पसारा घेऊन बसले ना काय सांगू तुम्हाला. म्हणलं गार्डनमध्ये जाऊन यायचं म्हणून मी आता बघा गार्डन एरियामध्ये आले आहे. एवढं भारी वाटतं एकटीला, एवढं म्हणजे एवढं भारी वाटतं की खूप भारी वाटते. बघू शकता तुम्ही मी कशी तयार होऊन आले बघा. मी ही साडी बघत होते की मला नेसून मला कशी वाटेल म्हणून. बघू शकता तुम्ही. हाय. आणि तिथनं मग मी म्हणलं थोडं शूट करून घ्यायचं व्हिडिओ, म्हणून मी इथं बागेचे व्हिडिओ शूट केलं. ही पूर्ण झाडं एवढे गार आणि मस्त वाटते ना, खूप भारी वाटते. मला तर लईच आणि लईच खूप आवडलं आहे. म्हणलं चला म्हणलं गार्डन एरियामध्ये काय तर आपण नवीन काहीतरी बनवू म्हणून आलो आहे. हे रंगीबिरंगी झाडं आणि हे लई भारी वाटायला लागलं, मला खूप आवडलं. मी आज दिवसभर तिथेच होते. तिथनं म्हणलं थोडं शूट करायचं. पण ही कलरमध्ये झाडं कसले भारी वाटायला आले फुलांचे, तर खूप भारी वाटायला आले. बघूया म्हणलं. पोरं इथं खेळत होते. मला त्या पोरांना बघून खूप भारी वाटलं. माझ्या स्वतःच्या पोरांची आठवण आली. त्यामुळे मी ते बघत बसलेले कसे खेळतात कसे नाही. तरी मी त्यांचा व्हिडिओ शूट करून घेतला आहे. तिथला सगळ्या बागेतला पूर्ण व्हिडिओ शूट केला आहे. बघू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला काय वाटलं म्हणजे असं काय असेल तर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला का नाही ते काय मला माहीत नाही, पण नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता मला. आता मी देवळात आले बघा. आज महादेवाच्या देवळामध्ये म्हणलं ठीक आहे आपण जाऊ आता बघून कसं वाटतं. त्यामुळे मी देवळात आले. अजून देवळात जायचं आहे तर मग चालत आले. खूप थकलेले होते. महादेवाच्या मंदिरमध्ये आले. बघू शकता तुम्ही केवढं भारी आहे. मला पण खूप भारी वाटलं आहे. आणि हे चालू माझा लुकच सगळा चेंज झाला आहे. तरीसुद्धा मी पाया पडायला आले. बघू शकता तुम्ही. आणि आता तिथनं मी पाया पडून मनापासून काय तर थोडंसं मागितलं. म्हणलं माझे ना जे हे बघतात त्यांना माझे व्हिडिओ आवडतं आहे की नाही आवडतं, नक्की तुम्ही मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढं होतील तेवढं शेअर करा. आणि गाईस मी एवढं करते म्हणजे फक्त माझं काय तर हेतू वगैरे काही नाही आहे. मी एकटीच आहे, त्यामुळे मला थोडीशी तुमच्याकडनं मदत हवी आहे. कारण की मी माझ्या पोरापर्यंत जाईन. आता मी घरी आल्या बघू शकता तुम्ही. आता लॉक उघडते आणि लॉक उघडून आता घरी जाणं खूप कंटाळलेले आहे. बघू शकता तुम्ही. एका हाताने व्हिडिओ काढणं आणि एका हाताने लॉक उघडणं मला जमत नाही, तरीसुद्धा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही खरं मला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेवढं होतील तेवढं शेअर करा आणि मला तुम्ही सपोर्ट द्या. बाय.